आज लवकर थांबलं कोणी, बहुतेक कोणीतरी 5-6 मिनिटं आधी जॉईन झालं असेल, त्यामुळे ते लवकर लवकर संपले. अजून 4-5 मिनिटं आहेत, तर या प्रवचनाची आपण सुरुवात करू. तर मुख्य सांगायचं म्हणजे रामचरित्र हे फक्त रामाचंच चरित्र आहे असं नाही. महाराजांनी गुरुचरित्राबद्दल म्हटलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये स्वतः गुरूंच्या चरित्रापेक्षा त्यांच्या भक्तांचीच चरित्र आलेली आहेत. तर त्यामुळे तस्मित तज्जने भेदाभावात महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवान आणि त्यांचे जन, त्याचे जे भक्त आहेत याच्यात भेद नाही, त्यामुळे त्यांच्याकडनंही शिकायसारखं आहे. ही वृत्ती ठेवून आपण भावार्थ रामायण वाचावं याकरता आपण हे महाराजांचं प्रवचन घेत आहोत. 4-5 मिनिटं आहेत, तर आपण निदान थोडीशी सुरुवात करून आज थांबू आणि बाकी पुढच्या वेळी घेऊ. त्यापूर्वी कोणाला काही प्रश्न आहे किंवा काही सांगायचं असलं तर हँड रेज करा, म्हणजे किंवा डायरेक्ट विचारलं तरी चालेल. हे प्रवचन कुठल्या पुस्तकात आहे किंवा आपण आहे का आता, म्हणजे आपण पाहता येईल असं, म्हणजे चांदणे आपल्या. चांदणे कैवल्याचे मध्ये लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. ओके ओके. हा, ओके ओके. हा. त्याच्यात ते आहे. 1 मिनिट, आत्ता पाठवू का? ते पाठवेपर्यंत वेळ संपेल. नको आपण आहे, नको नको पाठवू नको, त्या पाहता येईल, नंतर पाहता येईल. सुरू एक कर. पॅरेग्राफ वाचू, म्हणजे पुढच्या वेळेपासून मी ते पाठवून ठेवेन वाटलं तर. हा हा. नाही म्हणजे आहेच, ते आपण प्रकाश टाकलेलंच ना तू पुस्तक, ते हो हो, म्हणजे प्रश्न येणार टाकलं. नाही. हो, पाहता येईल लोकांना. हा. चालेल. लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. परमपूज्य श्रींनी रामनवमीच्या दिवशी श्री दत्ताश्रम जालना येथे केलेले प्रवचन 20/4/1984, 1994. आरंभालाच आपण ऐकले की 2 वर्षापूर्वी इथल्या जागेत काहीही नव्हते. तिथे आज कायाकल्प झालेला आहे. 2 वर्षापूर्वी भूमिपूजन झाले. आज या ठिकाणी दत्तात्रेयांची स्थापना, त्याचप्रमाणे ताई महाराजांचे पूज्य पिताजी आणि सद्गुरू महाराज यांच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. चित्र हे सुद्धा ईश्वराचे प्रतीक आहे. शास्त्राने ज्यांच्या पूजा करायला सांगितलेले आहे अशा प्रतीकांमध्ये प्रतिमा ही सुद्धा मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीची पूजा हे सुद्धा मोठे पुण्यकारक कर्म आहे. स्थापना झाल्यावर आता इथे यज्ञ व्हायचा आहे, देवतांचे आवाहन करायचे आहे. सत्पुरुषांकडून देवतांना फक्त आवाहन केले जाते. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्व सुखी व्हावेत म्हणून संत महंत सत्पुरुष हे देवतांना आवाहन करीत असतात, आणि त्यांनी आवाहन केल्यावर देवतांचे वास्तव्य होते. मीराबाईंनी मनानेच भक्तिपूर्वक संकल्प करून गोपाल कृष्णांची मूर्ती स्थापन केली होती. त्यांचे वास्तव्य त्या ठिकाणी असायचे. विषाचा प्याला मीराबाईंनी घेतला, पण ती मूर्ती काळी झाली म्हणतात. मीराबाईला काही विषबाधा झाली नाही. त्याप्रमाणे सत्कर्म करणारी, अंतःकरणात ज्यांच्या देवाने सद्वासना दिलेली आहे, त्यांनी 2 वर्षात दत्तमूर्ती आणि पिताजींच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली. भगवंतानी गीतेत सांगितले आहे की देवद्विजक गुरुप्राज्ञ वगैरेंची रोज पूजा व्हावी. संसारातील कर्म आपल्याकडून पुष्कळ घडतात, पण ही पूजा झाली पाहिजे. गुरु शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी 2 प्रकारे केला आहे. माता पितरांची पूजा करावी. सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पिरारे, त्या सेवेसी कीर शरीरे बोळविजे, असा तो श्लोक आहे. आणि संसार ऐसा दारुण जो भेटताची हरिशीण ज्ञानदाने सकरुण
भजिजे गुरु म्हणताय. माता पितरांची आणि गुरूंची पूजा म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराचीच पूजा आहे. त्याप्रमाणे ताई महाराजांच्या संकल्पाप्रमाणे मूर्तीची पूजा या ठिकाणी झालेली आहे. मूर्तीची स्थापना करण्याकरता भक्त मंडळींनी हा दत्ताश्रम निर्माण केला. त्याची व्यवस्था केली. सत्कर्मयोगे वय घालवावे हे समर्थांनी म्हटल्याप्रमाणे काहीतरी पुण्यकर्म रोज घडले पाहिजे. तेच आपल्या बरोबर येणारे आहे. पैसा अडका किंवा कीर्ती बरोबर येत नाही. शास्त्राने सांगितलेले पुण्यकर्म आपल्याला आपल्या यथाशक्तीने करत राहणे म्हणजे पुण्य जोडल्यासारखे आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी हे मोठे पुण्यकर्म झाले. या कार्याला सहाय्य करणाऱ्या मंडळीवर ईश्वराची कृपा व्हावी. सर्वांचे चांगले व्हावे एवढीच ताई महाराजांची इच्छा आहे. संतांचा तो स्थायी भाव आहे. संतांचा तो स्थायी भावच आहे. ताई महाराजांच्या संकल्पाप्रमाणे हे सर्व घडून आले आहे. सर्व मंडळी त्यात सहभागी झाली आहे. सर्व मंडळींना या ठिकाणी येऊन नामस्मरण करता येते. यज्ञयाग तर आता होणारच आहेत, पण यापुढे प्रवचन वगैरे कार्यक्रम इथे होणार आहेत. इथे मजा म्हणजे हे सगळं सांगताना स्वतःचा कुठेच उल्लेख नाहीये. ताई महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कृपेनी झालेलं आहे. जालन्याला ज्या पादुका आहेत त्या पादुकांच्या खाली ताई महाराजांच्या सांगण्याप्रमाणे महाराजांच्या पायाची धूळ तिकडे पुरलेली आहे. त्यामुळे कोणालाही जर कन्फ्युजन असेल त्या पादुका नक्की कोणत्या अवताराच्या आहेत, तर त्या महाराजांच्या पादुका आहेत. आज रामचंद्रांचा जन्मदिवस तसेच आज सौभाग्य संपन्न ताई महाराजांचाही जन्मदिवस आहे. फार चांगली घटना आहे. रामचंद्रांच्या चरित्राचे अवलोकन करणारे भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. आपण हे का वाचायचं बघताना हे पाहिलंच की वेळोवेळी भावार्थ रामायणाचा महाराजांनी उल्लेख केलेला आहे. रामचंद्रांच्या चरित्राचे अवलोकन करणारे भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहे. समर्थांनी तर रामचंद्रांचे गुणवर्णन करून पुष्कळ साहित्य निर्माण केलेले आहे. वाल्मिकी महर्षी म्हणतात, रामो विग्रहवान धर्मान, म्हणजे राम हा याचा अर्थ असा आहे की राम हे धर्माचं मूर्त रूप आहे असं वाल्मिकी महर्षी म्हणतात. वाल्मिकी रामायणामध्ये हे वाक्य त्या मारीचाने उच्चारले आहे. मला मध्येच हे करतो. आज आपण मला वाटते इथे थांबू. पण एक छान आठवलं मध्ये खेडेकर काकांनी एक सुचवलेलं की आपला सत्संग झाल्यावर काहीतरी गृहपाठ द्यायला पाहिजे किंवा काही प्रश्नोत्तर द्यायला पाहिजेत की ज्यांनी थोडासा अभ्यास होईल. तर बाकी काही नाही, पण पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू त्याच्या आधी जर शक्य झालं तर ते रामनाम नौका चे सगळे जे 15 दिवस आपण केलं ते तर वाचायला मिळालं तर बघा. कारण त्याच्यात नुसतं हेच प्रवचन नाही, ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे रामाबद्दल महाराजांनी सांगितले ते सगळं आपण एकत्र केलेलं आहे. आता ते वाचल्यावर हे प्रवचन वाचायची आवश्यकता नाही असंही नाही, कारण रामाबद्दल बोलताना या प्रवचनात बाकीही जे विचार महाराजांनी सांगितलेत ते आपण रामनाम नौकेमध्ये एकत्र करणं तेव्हा शक्य नव्हतं. तर त्यामुळे पुढच्या वेळी आपण यायच्या आधी जर ते वाचणं शक्य झालं तर त्याचाच आपल्यालाच उपयोग होणार आहे. तर तसं आपण करू. आणि कोणाला काही विचारायचं असलं तर, नाहीतर आजच्या करता थांबू. आता आपले झालेत 11:24 झाले, 11:20 हे टाइम आहे. काही विचारायचंय किंवा काही सूचना आहे? नाही नाही. चालेल, थांबूया मग. हो हो. योगेशम श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुदेव दत्त.
गुरुदेव गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. गुरुदेव